नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस ऑनलाईन एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे लॉजिकमधला आपला 1.3चा पार्ट बघणार आहे. यामध्ये पार्ट काय आहे बघा, क्वांटिफायर, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, ड्युअल, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ इम्प्लिकेशन. आता हे महत्त्वाचा पार्ट आहे आपला. ह्यामध्ये मोस्टली तुम्हाला CETला पण क्वेश्चन असते आणि बोर्डला पण एक MCQ किंवा तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन पण विचारतात की व्हॉट इज द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ओके, तर तुम्हाला हे फक्त आणि ह्यातला काय पार्ट, क्वांटिफायर, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, ड्युअल हा एक नंबरचा इझी पार्ट आहे, सगळ्यात जास्त इझी. आणि पुढे निगेशनमध्ये आपल्याला विचार करावा लागते किंवा काही लॉ आहेत तुम्हाला डी मॉर्गन्स लॉ वगैरे, त्याचं आपल्याला ॲप्लिकेशन आहे इथं, ते आपण बघणार किंवा आपण डी मॉर्गन्स लॉ पण म्हणू शकतो त्याला डायरेक्ट. आणि कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फक्त आणि फक्त इम्प्लिकेशनसाठीच आहे, फक्त आणि फक्त इम्प्लिकेशनसाठीच आहे. कोणते कोणते पार्ट, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फक्त इम्प्लिकेशनसाठीच आहे. आज आपण बघणार आहे क्वांटिफायर, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स अँड ड्युअल. ओके, क्वांटिफायर, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स अँड ड्युअल. त्यातलं आपण बघूया क्वांटिफायर्स म्हणजे नक्की काय आहे. क्वांटिफायर्स म्हणजे काय बघा, वर्ड देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल आर कॉल्ड क्वांटिफायर्स. ओके, वर्ड देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल आर कॉल्ड क्वांटिफायर्स. कळालं तुम्हाला. तुम्हाला हे तर माहीत असेल की क्वांटिफायर्समध्ये जे फॉर ऑल आर अँड देअर एक्झिस्ट आले ते सिम्बॉल काय आहेत. क्वांटिफायर म्हणजे काय, फॉर ऑल आणि देअर एक्झिस्ट. ते सिम्बॉल काय बघा, आता सिम्बॉल कोणता आला, फॉर ऑलचा सिम्बॉल V आणि त्यामध्ये आडवी लाईन म्हणजे फॉर ऑल झालं. आणि देअर एक्झिस्ट म्हणजे हा सिम्बॉल आहे, हा तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला हे ओळखीचा असेल सिम्बॉल, देअर एक्झिस्ट उलटा E. आणि क्वांटिफाईड म्हणजे काय, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स ज्या स्टेटमेंटमध्ये फॉर ऑल आणि देअर एक्झिस्टचा वापर होतोय अशा सर्व स्टेटमेंटला आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट्स म्हणणार. फॉर ऑल आणि देअर एक्झिस्ट असा दोघांचा पण यूज होणाऱ्या स्टेटमेंटला आपण म्हणजे एकामध्ये एकाच यूज होईल. ओके, त्याला आपण काय म्हणणार आहे, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. आता राहतोय पार्ट कोणता, ड्युअल. आता ड्युअल हा इझी पार्ट आहे, सगळ्यात जास्त इझी, विदाऊट प्रिपरेशन पण तुम्ही एक्झामला लिहू शकता. ड्युअलचा अर्थ काय आहे, जर त्यांनी हे दिलं आपल्याला, हे काय आठवतं तुम्हाला, डिसजंक्शन किंवा आपण याला ऑर म्हणतोय, तर आपण ह्या सिम्बॉलला चेंज करणार आहे अँडमध्ये. जर त्यांनी आपल्याला अँड दिलं तर आपण त्या सिम्बॉलला चेंज करून लिहिणार आहे ऑरमध्ये. ओके, जर त्यांनी टी दिलं, टी कशासाठी असते, टोटॉलॉजीसाठी. जर त्यांनी टी दिलं तर आपण त्या सिम्बॉलला चेंज करून लिहिणार आहे सी काय आहे, कॉन्ट्राडिक्शन. आणि त्यांनी जर का आपल्याला सी दिलं तर आपण चेंज करून काय लिहिणार आहे, त्याला टी लिहिणार आहे. एकदम लहान पार्ट आहे. म्हणजे जर का तुम्हाला कोणी दिले, राईट डाऊन द ड्युअल्स ऑफ पी ऑर क्यू किंवा पी डिसजंक्शन क्यू, हे जर का तुम्हाला ड्युअल तयार करायचं असेल तर त्याचा आन्सर काय येणार आपल्याला, त्याचा आन्सर ड्युअल ऑफ, ड्युअल किंवा ड्युअल इज. ड्युअल काय येईल सांगा मला, पीला पीज राहणार आहे, ह्याला चेंज करून अँड करणार आणि हे क्यू, आन्सर झालं तुमचं. फक्त जर का त्याने आता टी अँड क्यू दिले, टी अँड क्यू, तर याचे ड्युअल काय येणार सांगा, ड्युअल इज, ड्युअल इज. टीला काय करणार आपण, सी करणार आणि अँडला ऑर करून क्यू लिहिणार. हा झाला ड्युअलचा पार्ट. ओके, ड्युअल सगळ्यात जास्त इझी आहे, त्यामध्ये काही टेन्शन घेण्यासारखं नाही. फक्त आता एक लक्षात ठेवा की ह्याला आणि ह्याला ड्युअल नसणार आहे. म्हणजे पी इम्प्लिकेशन क्यू डायरेक्ट ड्युअल करू शकत नाही तुम्ही. ह्याला आपण लास्ट ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं बघा, ह्याला आपण कसं लिहू शकता, निगेशन पी ऑर क्यू. ह्याच्यामध्ये ड्युअल होत नाही, पण जर का तुम्ही यामध्ये कन्व्हर्जन केलं तर ह्याचं ड्युअल होऊ शकते, हे पॉसिबल आहे. ओके, तसंच पी डबल इम्प्लिकेशन क्यूचं पण ड्युअल होत नाही जोपर्यंत कन्वर्ट होत नाही तोपर्यंत. कन्वर्ट काय होते, पी इम्प्लिकेशन क्यू अँड क्यू इम्प्लिकेशन पी आणि त्याच्यानंतर ते कन्वर्जन होते अजून. ओके, हे लक्षात येते तुमच्या. तर आपण आता बघूया क्वांटिफायर आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. क्वांटिफायरचा अर्थ काय आला, फॉर ऑल आणि देअर एक्झिस्ट म्हणजे क्वांटिफायर्स आहेत.
क्वांटिफायरवर डिपेंड आपण एक्झाम्पल बघूया. आपण पहिले एक्झाम्पल घेतले, त्या एक्झाम्पलमध्ये एक सेट दिला आहे. हे हा सेट आहे, त्याला आपण कलेक्शन पण म्हणू शकतोय. आणि खाली जे दिलेलं आहे ते कंडिशन आहे त्याची. सेट काय आपला एचा 1 पासून 7 पर्यंत नंबर लिहिले, 1 2 3 4 5 6 7. आणि त्या खाली सांगितलं डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ. आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायचं, त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं काय की देअर एक्झिस्टचा अर्थ माहीत पाहिजे. देअर एक्झिस्ट म्हणजे ह्यांचा देअर एक्झिस्टचा मिनिंग एवढाच आहे की कमीत कमी एक जण तरी, म्हणजे कमीत कमी एक तरी, कमीत कमी एक तरी नंबर, कमीत कमी एक म्हणजे आपल्याला काय म्हणतात, कमीत कमी एक एक्स बिलॉंग्स टू ए. एक्स म्हणजे कोणता पण एक नंबर आहे जी ए सेटमधला आहे. एक्स बिलॉंग्स टू एचा अर्थ काय, एक्स हा नंबर ए सेटमधला आहे. कमीत कमी एक तरी नंबर कसा आहे नंबर तो, एक्स -4 केल्यावर 3 मिळेल. एक्स -4 केल्यावर 3 मिळेल. आता हे नॉर्मल एक्झाम्पल तुम्ही कसं सोडवू शकता बघा. कमीत कमी एक तरी एक्स असा आहे ज्यामुळे तुम्हाला एक्स -4 बरोबर 3 मिळेल. आता हे कधी 3 मिळणार हे काढण्यासाठी आपण काय करायचं बघा. हे जे 4 आहे ना, 4 राईट साईडला शिफ्ट करायचं म्हणजे एक्स इज इक्वल टू, हे आपल्यासाठी आहे फक्त, एक्स इज इक्वल टू 7 येते. एक्स इज इक्वल टू 7 दिसते का सेटमध्ये बघा, इथं आहे. मग आपण काय लिहिणार, देअर एक्झिस्ट एक्स इज इक्वल टू 7 सच दॅट एक्स -4 इज इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू किती आली आपली, 7 आली. आणि जर एक्सची व्हॅल्यू 7 त्या सेटमध्ये असेल तर आपण काय म्हणणार तिथं की ते जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आपण ट्रू आहे असं म्हणणार. म्हणजे इथं काय लिहिणार, देअरफॉर इट इज ट्रू. कळालं तुम्हाला ह्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी काढली. फक्त देअर एक्झिस्ट आता कळालं का, देअर एक्झिस्ट म्हणजे काय, कमीत कमी. आता आपण काय करूया, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, हे जे दिलेलं आहे फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, कॉमा 8 - x इज लेस दॅन इक्वल टू 7. हे कळालं तुम्हाला. आता काय करायचं बघा आपल्याला, तुम्ही सॉल्व करू शकताय. ह्यातले एक एक्सची व्हॅल्यू पुट करायची, कोणती पण एक एक्सची व्हॅल्यू. आता आपण काय करूया, ह्यातले आपल्याला विचारलं आहे काय त्यांनी, ह्या फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एचा अर्थ काय, फॉर ऑल म्हणजे सगळे एक्स, म्हणजे सर्व एक्सच्या व्हॅल्यू, एक्स कुठला, ए मधला, म्हणजे कोणताही ए मधला जर आपण नंबर पुट केला इथं तर आणि त्याची वजाबाकी केली तर उत्तर 7पेक्षा लहान येणार आहे. उत्तर 7पेक्षा लहान येणार आहे. त्यांना असं म्हणायचं मग 8 - x मध्ये काही पुट करा तुम्ही एक्सच्या ठिकाणी तर उत्तर, पण ए मधला काही पुट करा त्याचं उत्तर 7पेक्षा लहान येईल. तर आपण काय करूया, ए मधला सगळ्यात मोठा नंबर पुट करूया. ए मध्ये सगळ्यात मोठं कोण आहे, 7. इथं पुट करूया 8 - 7 लेस दॅन इक्वल टू 7 येते बघा. 8 - 7 1 आला, 1 लेस दॅन इक्वल टू 7 आहे ना. हे जर करेक्ट आहे, कधी करेक्ट आहे, ए मधल्या सगळ्यात मोठ्या नंबरला, ए मधल्या सगळ्यात मोठ्या नंबरला करेक्ट आहे. त्यामुळे आपण काय म्हणणार, ट्रूथ व्हॅल्यू त्याची काय आली, टी आली. ओके. पण हे कधी म्हणलं, सॉरी, जर आपण हे कधी म्हणलं असतं, आपण एकाला चेक केलं ना. आता 8 - x, एक्समध्ये 7 पुट केला आहे, तुम्ही 6 पुट करून बघू शकता. आता इथं पुट करा 6, 8 - 6 किती आला, 2 आला. 2 लहान आहे ना आपला 7पेक्षा, तर आपण काय म्हणणार 8 - 6 इज इक्वल टू किती, लेस दॅन इक्वल टू 7 आहे तेव्हा 2 लेस दॅन इक्वल टू 7. मग आपण म्हणणार काय, 2 पण येतोय 7पेक्षा लहान. तसं आपल्याला काय येते, 5ला पण येते, 4ला पण येते, 3ला पण, 2ला पण, 1ला पण. पुट केल्यानंतर ते कळणारच आहे ना आपल्याला. तर आपण काय म्हणणार, देअरफॉर इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज ट्रू. कळालं काय. आता आपण ह्यातले नवीन एक्झाम्पल बघूया. एक्झरसाइज 1.3 मधला क्वेश्चन बघा. पहिला काय दिले, इफ ए इज इक्वल टू, ए दिलाय त्यांनी 3 5 7 9 11 12. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू. आता पहिला काय दिलं सांगा क्वेश्चन, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स -8 इज इक्वल टू 1. देअर एक्झिस्ट आले ना, देअर एक्झिस्टचा अर्थ काय झाला, कमीत कमी एक तरी एक्स असा आहे ज्याच्यामुळं इथे एक्सची व्हॅल्यू पुट केलं तर आन्सर 1 येणार आहे. देअर एक्झिस्टला आपण काय करणार, एक्सची व्हॅल्यू फाइंड करूया. -8 राईट साईडला शिफ्ट करा, काय होते
+8 होते आणि 1 + 8 काय आलं 9 आला, म्हणजे x इज इक्वल टू 9 आले. मग x इज इक्वल टू 9 आहे का आपल्याजवळ बघा, इथं वर आहे. मग दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, टी आली. ओके. आता आपल्याला दुसरा क्वेश्चन काय दिला, आपण पहिला देअर एक्झिस्टची करूया. आता इथं बघा देअर एक्झिस्ट काय, एक्स बिलॉंग्स टू ए, मी पहिला केला आहे. आता तिसरा बघायला लागलो आहे, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट x² लेस दॅन 0, x² लेस दॅन 0. आता ह्याचा अर्थ काय बघा, x² लेस दॅन 0, लेस दॅन 0 चा अर्थ निगेटिव्ह असणे. लेस दॅन 0चा अर्थ काय झाला, निगेटिव्ह. लेस दॅन 0 म्हणजे काय झालं, निगेटिव्ह. मला सांगा आता लेफ्ट साईडला कोण दिले, x². मग आता x² म्हणजे काय, स्क्वेअर करतो ना आपण, आणि स्क्वेअर कधी निगेटिव्ह नसणार आहे. ओके. स्क्वेअर कशाचा पण करा, ते कधीच निगेटिव्ह नसणार आहे. तर हे पूर्ण काय झालं, ही जी ट्रूथ व्हॅल्यूज फॉल्स झाली. का बरं, त्यांनी असं म्हणतात की x² लेस दॅन 0 आहे का. एक्समध्ये कोण पण एक जण पुट करा, समजा 12 पुट केलं, इथं काय झालं 12चा स्क्वेअर, 12 स्क्वेअर किती आला 144. 144 काय 0पेक्षा लहान आहे का, नाही. त्यांना असं म्हणायचं आहे की पॉझिटिव्ह नंबर हा 0पेक्षा लहान आहे, आणि पूर्णपणे चुकीचं आहे. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, एफ आली. मग ते बघा काय दिलं, ह्यामध्ये काय दिलं, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट 3x + 8 ग्रेटर दॅन 40, 3x + 8 ग्रेटर दॅन 40. आता 8 शिफ्ट करूया का आपण, 8 राईट साईडला, 8 जर शिफ्ट केलं तर काय येते बघा, 40 - 8 होणार, 32 येणार. 3x इज इक्वल टू 32, म्हणजे x इज इक्वल टू किती आला, x इज इक्वल टू 32/3. काय का आलं, 32/3 म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती येईल बघा, 10 पॉईंट समथिंग येईल, 10 पॉईंट समथिंग. ओके. मला सांगा जरा, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे जर का एक्समध्ये असा कोणता नंबर आहे का जे 10पेक्षा मोठा असेल, म्हणजे ह्यामध्ये पुट करता येईल असा, त्यामुळे उत्तर 40पेक्षा मोठं मिळेल. 11 पुट करून बघताय, 11 काय, 11 × 3 किती आला, 33, 33 + 8 किती आलं, 33 + 8 41 आलं, आणि त्यालाच की मोठं. देअर एक्झिस्ट म्हणजे कमीत कमी एक आला ना. तुम्ही 3 पुट केलं तर काय प्रॉब्लेम होणार आहे, 3 पुट केलं तर 3 × 3 = 9, बरोबर. 9 × 8 किती आला, 17 आला. 17 कुठं मोठं आहे ना. पण त्यांची कंडिशन काय आहे, देअर एक्झिस्ट म्हणजे कमीत कमी एक तरी पाहिजे. आपल्याला काय 11 मिळू दे किंवा 3 मिळू दे, काय प्रॉब्लेम नाही. कळालं काय. आता हे आपण फॉर ऑलचे एक्झाम्पल बघूया. फॉर ऑलमध्ये एक्झाम्पल बघा काय दिले, बघूया आपण फॉर ऑलमध्ये. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, x² + x इज एन इवन नंबर. आपल्याला पुट करून बघावं, x² + x इज एन इवन नंबर. आता x² मध्ये आपण 3 पुट करूया. बघा मी पुट करून दाखवतो तुम्हाला. आपण एक एक एक्सची व्हॅल्यू पुट करूया. एक्सची व्हॅल्यू पहिला 3 घेऊया. 3 घेतल्यावर काय होते बघा, 3² + 3 म्हणजे 9 आणि 3 12. त्यांनी काय सांगितले, 9 आणि 3 12. त्यांनी काय म्हणतात आपल्याला, x² + x इज इवन नंबर, आलं आहे आपल्याला इवन. आता आपण x इज इक्वल टू 5 पुट करूया. 5 पुट केलं तर काय ते सांगा, 5² + 3 किती आला, 28 आला. 9ला काय येणार सांगा, 9ला इथे x इज इक्वल टू 9 पुट करूया. 9 म्हणजे काय, 9चा स्क्वेअर + 9 किती आलं, 90 आलं. मग याच्या पुढं काय 11 पुट करूया. 11 पुट केलं तर काय येते, 11चा स्क्वेअर + 11 म्हणजे किती आलं, 11चा स्क्वेअर 121 + 11 132 आलं. 12 पुट करा. 12चा स्क्वेअर + 12 किती येते, 156. म्हणजे x² + x हा कायम इवन आहे, म्हणून आपण ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय म्हणणार आहे, देअरफॉर द स्टेटमेंट कोणतं स्टेटमेंट आहे आपल्याला दिलेलं, x² + x इज इवन नंबर, इज ट्रू. कोणासाठी, दिलेल्या सेटसाठी फक्त. कळालं तुम्हाला हे. मग आता फॉर ऑलचे एक्झाम्पल अजून राहिलेत दोन आपल्याला. तुम्ही बघा एक्झाम्पल नंबर 4 आणि एक्झाम्पल नंबर 6 तुम्ही सॉल्व्ह करा. आता आपण बघूया ड्युअल म्हणजे काय. ड्युअल बघण्यासाठी फक्त आपल्याला एवढा बॉक्सच महत्त्वाचा आहे. बॉक्स काय, ऑरला अँड लिहायचं असते, अँडला ऑर लिहायचं असते, टीला सी आणि सीला टी लिहायचं असते. बाकी एक्झाम्पलमध्ये काही बदल करायचा नसतोय. आपण याच्यावर डिपेंड एक्झाम्पल बघूया. आता मी तुम्हाला एक्झाम्पल बघा कोणतं घेतलं आहे, तुमचे एक्सरसाइजमधलं एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर, तुमचं जे क्वेश्चन आता चालू होता ना आपला, त्या क्वेश्चनमधलंच एक्झाम्पल आहे.
एक्झरसाइज 1.3 मधले क्वेश्चन आहेत आपले. आपण काय केले, ड्युएलसाठी काय बघितले आपण, अँडला ऑर करा, ऑरला अँड करा, टीला सी करा आणि सीला टी करा. बाकी आपण काहीच बदल नाही करणार, एवढाच बदल करणार आपण. इथं जे दिसते तेवढा बघा. आता ह्यात काय बदल होईल, हे बदल बघा काय आहे, निगेशनला तर बदलणार नाही. निगेशनला बदलणार नाही म्हटल्यावर आपण काय करणार, ड्युएल हे निगेशनला निगेशनच ठेवणार ना. आतमध्ये पी आहे, पीला पीच राहू दे. ऑरला अँड करा, इथं क्यू करा. ओके, इथे अँडला ऑर करा, परत ब्रॅकेट, पीला पीच ठेवा, अँडला ऑरला अँड, निगेशनला निगेशन, क्यू अँडला ऑर करा, निगेशनला निगेशन. यस बदलायचा नाही तर यसला यसच राहील. हे झालं तुमचं ड्युएल. आता याचा ड्युएल करूया आपण. ड्युएल काय ते बघा. आता सी दिलाय, सी दिल्यावर काय करणार आपण, टी करणार, ऑरला अँड करणार, हे पीला पीच ठेवणार, अँडला ऑर, क्यूला क्यूच ठेवणार आहे, ऑरला अँड, आरला आर. ओके, ह्याचा ड्युएल सांगू शकते. ह्याच्या ड्युएलला काय करावं लागेल आपल्याला, निगेशन पीला निगेशन पीच ठेवणार, ऑरला अँड, क्यूला क्यू, अँडला ऑर. ओके, अँडला ऑर आणि त्या टीला सी करणार. हे झालं निगेशन, सॉरी हे झालं ड्युएल. मी चुकून निगेशन म्हणलं, हे सगळं ड्युएल आहे आपलं. पुढच्या लेक्चरसाठी तुम्ही बेसिक कन्सेप्टची तयारी करा. जर पी इम्प्लिकेशन क्यू दिला असेल, तर आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहिता आला पाहिजे. कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. त्यामध्ये कॉन्व्हर्स म्हणजे काय, दिलेल्या सेंटेन्सला अल्टरनेट करून लिहा. क्यू इम्प्लिकेशन पी लिहा, कॉन्व्हर्स तयार होते. इनव्हर्सला काय लिहिणार तुम्ही, जे दिलेलं स्टेटमेंट आहे त्याला निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू करणार आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हला इनव्हर्सचा कॉन्व्हर्स. ह्याचा अर्थाचं काय लक्षात ठेवणार, इनव्हर्सचा कॉन्व्हर्स. का बरं बघतोय आपण असं, कॉन्व्हर्स म्हणजे काय, उलटं करणं. कॉन्व्हर्सचा अर्थ काय सांगा, उलटं करायचं आपल्याला. काय उलटं करणार, दिलेल्या स्टेटमेंटच्या ठिकाणी पीला क्यू करणार आणि क्यूला पी करणार. ओके, आता इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, इनव्हर्सचा कॉन्व्हर्स करा. इनव्हर्स काय दिलं, हे याला उलटं करून येणार म्हणजे काय, निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी. ओके, आपल्याला दोनच महत्त्वाचे टाईप, कॉन्व्हर्स आणि इनव्हर्स. कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय सांगा मला, इनव्हर्सचा कॉन्व्हर्स करणे. कळते, हे आपण नंतर घेणार आहे. हे पहिलं आलं पाहिजे, हे पेपरसाठी महत्त्वाचं आहे. ओके, तर तुम्हाला लेक्चर समजत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.